नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, जर तुम्ही 10वी-12वी नापास असाल, पास असाल, त्यानंतर ग्रॅज्युएशन करत असाल, कॉलेजमध्ये जात असाल किंवा कॉलेजमध्ये जात असताना तुम्हाला काहीतरी करायचं असेल किंवा तुमचा जॉब गेलेला असेल किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर परत जॉब मिळाला नसेल, तुम्ही जॉब शोधत असाल. या सगळ्या वेळेमध्ये जॉब मिळेपर्यंत, जॉब नसताना किंवा जॉब असताना सुद्धा मूनलाइटिंग किंवा एक्स्ट्रा करिक्युलर, एक्स्ट्रा इन्कमसाठी जर तुम्हाला काही करायचं असेल, तर फ्रीलान्सिंगसारखा पर्याय नाहीये दुसरा. फ्रीलान्सिंग आधीच्या पिढीला उपलब्ध नव्हतं, त्यामुळे ते कदाचित करू शकले नाहीत. पण आत्ता सध्या टेक्नॉलॉजी जर आपण पाहिली, तर फ्रीलान्सिंगला अतिशय चांगले दिवस आलेत. आपल्याला फक्त पाहिजे काय? आपल्याला पाहिजे बँडविड्थ, आपल्याला एक मशीन पाहिजे, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पाहिजे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि तो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप रिचार्ज किंवा पॉवर कनेक्शन पाहिजे. आपला वेळ, आपली पॅशन, आपली हॉबी, आपली कॅपॅसिटी हे सगळं वापरून आपण ते फ्रीलान्सिंगमध्ये व्यवस्थितपणे अतिशय चांगला पैसा कमवू शकतो. 15,000-20,000 पर मंथ, 40,000 पर मंथ, 50,000 पर मंथ, 1,00,000 पर मंथ महिन्याला. जसं तुमच्या कामाची क्वालिटी वाढत जाईल, तशी तुमच्या पैसा कॅपॅसिटी ऑफ टू अर्न मनी ती पण वाढत जाईल. आणि ऑनलाईन काम करताना किंवा फ्रीलान्सिंग करताना जागेचं लिमिटेशन नाही. तुम्ही घरातून करू शकता, तुमच्या खेड्यातून करू शकता, तुमच्या गावातून करू शकता, जंगलातून करू शकता. फक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि लाईट पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको आपल्याला. त्यामुळे हे मागच्या वेळी आपण पाहिलं, तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं, डिजिटल ग्राफिक्स असतील किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील, पर्सनल ग्रूमिंग असेल. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, हे सगळं ठीक आहे, आपण ठरवलं वगैरे, आपल्याकडे स्किल्स पण आहेत. पण प्लॅटफॉर्म्स कोणते आहेत ज्याच्याकडे जाऊन आपण हे सगळं स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतो, स्वतःचे स्किल सेट्स शोकेस करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला इंडस्ट्रीमध्ये, मार्केटमध्ये कोणकोणते प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत त्याची माहिती कशी मिळेल, त्या प्रोजेक्टसाठी पैसे किती मिळतात त्याची माहिती कशी मिळेल आणि ते प्रोजेक्ट आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण स्किल सेट असणं ही एक गोष्ट आहे, त्या स्किलचं कन्व्हर्जन, मॉनिटायझेशन, पैशामध्ये त्यापासून पैसे कमावणं ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे कोणते प्लॅटफॉर्म आहेत. मी महत्त्वाचे 5 कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, की ज्याच्यावर आपण गेल्यानंतर आपलं स्किल सेट शोकेस करून, व्यवस्थितपणे प्रोजेक्ट्स करून, वेळेवर कंप्लीट करून, क्वालिटी मेंटेन करून अतिशय चांगले मोबदला आपल्याला मिळू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, आपण ते पाहणार आहोत. त्याच्या आधी हा माझा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही या यूट्यूब चॅनलवरच माझा व्हिडिओ पाहताय. माझी रिक्वेस्ट अशी असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब चॅनल पोहोचवा, कारण करिअरशी रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मी रेग्युलरली त्यावर पब्लिश करत असतो. त्यामध्ये करिअर मिळवायचं, जॉब मिळवायचा कसा, जॉब मिळाल्यानंतर पुढील 30-40 वर्षामध्ये जे चेंजेस होतात आयुष्यामध्ये, करिअर ट्रान्झिशन, करिअर ग्रोथ, ऑफिस पॉलिटिक्स, तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर, तुमचा जॉब गेला तर, तुमच्या लग्नानंतरचे येणारे इश्यूज, रिलोकेशन, डिमोशन, प्रमोशन, पिंक स्लिप यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करतो. होमसिकनेस फॉर एक्झाम्पल, आपल्या कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं ना, तिथे गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो, ते मॅनेज कसं करायचं, अशा गोष्टी. तर ह्या गोष्टींबद्दलचे व्हिडिओ मी इकडे पब्लिश करत असतो. अवश्य भेट द्या आणि लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तर आपण कमिंग बॅक टू आपला विषयाकडे परत येऊया. हे जे 5 महत्त्वाचे प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये विश्वासार्ह हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. कारण BBS किंवा फोनी किंवा डुप्लिकेट पण प्लॅटफॉर्म्स भरपूर आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्याकडून काम करून घेतलं जातं, पण मोबदला मिळत नाही किंवा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा ते म्हणतात, अरे तुमच्या कामाची क्वालिटी बरोबर नाही, तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये ते करून दिलं नाही वगैरे वगैरे, अशा गोष्टी, अशा पळवाटा शोधल्या जातात. तर हे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे 5 प्लॅटफॉर्म, त्यांचा एजंट किंवा कोणी मी त्यांचा सबस्क्रायबर किंवा काही नाहीये. फक्त इंडस्ट्रीमध्ये या निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हे जे क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जे काही प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, त्याचा अभ्यास करून, त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून, तुम्हाला अनुभव आल्यानंतर त्यानुसार स्वतःचे डोकं वापरून, कोणीतरी काहीतरी युट्यूबर सांगतो म्हणून न करता, युट्यूबर मिळालेल्या माहितीचा विचार करून, ती सारासार आहे की नाही याचा विचार करून, त्याच्या 4-5 गोष्टी काउंटर व्हेरीफाय करून त्यानंतरच तुम्हाला पुढे जावं अशी माझी सूचना किंवा रिक्वेस्ट असेल. तर पहिला आहे तो फायवर. ही अतिशय चांगली वेबसाईट आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला हे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामधले जे वेगवेगळे कामाचे स्वरूप इकडे अवेलेबल आहे ते सगळं आपण पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामाचे स्वरूप नाही पाहणार आहोत. हे अशी वेबसाईट फायवर अशी आहे, याच्यामध्ये तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं जे स्किल सेट आहेत त्यानुसार तुम्हाला कामांची जी अवेलेबिलिटी आहे ती तुम्हाला दाखवली जाते आणि त्यानुसार त्या अवेलेबल कामांमधूनच तुम्ही स्वतःचे
सिलेक्ट करू शकता. इकडे गेल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील मग पुढे आपल्याला त्याची जास्त माहिती मिळेल आणि आपण जे काही क्षेत्र निवडू, या क्षेत्रामध्ये मला काम करायचं असं म्हटल्यानंतर त्यानंतर मग तुम्हाला जरी हे बघा लोगो डिझाईनचा एक अपॉर्च्युनिटी आहे 2262 पासून वर फ्रॉम इथपासून ती सुरू करा. ती लिसा जी आहे ते करणार आहे. त्यानंतर हा जिशान आहे क्रिएटिव्ह ब्रँड लोगो डिझाईन 905 रुपयांपासून. तर अशा प्रकारची कामं आपल्याला मिळतात. ही जी फायबर आहे वेबसाईट, त्याच्याबद्दलची माहिती जर तुम्हाला द्यायची झाली तर यांचे पॅकेजेस पण आहेत. म्हणजे तुम्हाला जर क्वालिटी रिक्वायरमेंट तुमच्याकडे पहिल्या यावे असं वाटत असेल तर तुम्ही तुमची वेगवेगळ्या प्राइस पॉईंटवर जे क्लायंट्स काम देतात त्याच्या जेव्हा हायर प्राइस पॉईंट जास्त किमतीची जे कामं तुमच्याकडे यावी असं वाटत असेल तर तुम्हाला हे जे पॅकेजेस आणि ॲडव्हान्स ते तुम्हाला फायवरकडून घ्यावे लागतील. त्यानंतर फायवरमध्ये आपण जेव्हा स्वतःचे स्किल्स सेल करतो त्या स्किलची क्वालिटी, दर्जा आणि वेळेमध्ये ते आपण करतो की नाही याच्यावरून आपली जे रेटिंग आहे लेवल्स ते हळूहळू वाढत जाते. आणि जसं तुम्ही काम करत जाल आणि वेळेवर ते पूर्ण करून देत जाल आणि त्याची क्वालिटी मेंटेन कराल त्यानुसार तुम्हाला रेटिंगमुळे तो सेलर ट्रस्टवर्दी असे जे रेटिंग आहेत लेवल त्या तुमच्या वाढत जातात. आणि त्याचा फायदा असा होतो की या लेवल्स वाढल्यामुळे समोरचा जो पार्टी आहे ज्यांना काम करून घ्यायचं आहे तो पण सिलेक्ट करताना चांगल्या लेवलची माणसं तो पहिले लवकर निवडतो. त्यामुळे आणि पैसा पण आपण एक्स्ट्रा मागू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर फायवरमध्ये कम्युनिकेशन टूल्समध्ये आहेत. बऱ्याचशा वेबसाईटमध्ये सर्व्हिस देणार आणि सर्व्हिस घेणार याच्यामध्ये ती वेबसाईट असते. पण या फायवरमध्ये कम्युनिकेशन टूल जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एंड युजर बरोबर एंगेज करून त्याची अपेक्षा काय आहे आणि प्रोजेक्टची रिक्वायरमेंट काय आहे, प्रोजेक्टची टाइमलाईन काय आहेत वगैरे सगळं वन ऑन वन डिस्कस करू शकता. ज्यामुळे कम्युनिकेशन गॅप राहत नाहीत. हे होतं फायवरबद्दल. इकडे लॉग इन करून तुम्हाला सगळं ते पुढची माहिती मिळू शकेल. दुसरी जी अशी वेबसाईट आहे ती आहे अपवर्क. ही पण अतिशय नावाजलेली वेबसाईट आहे. इकडे नो कॉस्ट टू जॉईन, पोस्ट जॉब अँड हायर टॉप टॅलेंट टू वर्क विथ द बेस्ट विदाउट ब्रेकिंग द बँक. हे जे आहे याच्यामध्ये आपण जेव्हा फाइंड ग्रेट वर्क म्हणतो, आपल्याला काम करायचंय, मग अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी स्टेज ऑफ युअर फ्रीलान्स करिअर, कंट्रोल वेअर अँड हाऊ यू वर्क. तुमच्याकडे पूर्ण कंट्रोल तुमच्याकडे आहे की तू कुठे काम करायचं आणि कोणत्या वेळेला करायचं. आणि वेगवेगळे त्याचबरोबर काम करत असताना आपण वेगळ्या गोष्टी शिकतो पण. ही जी वेबसाईट आहे ती अतिशय प्रोफेशनल अशी वेबसाईट आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची झाली तुम्हाला तर ही ग्लोबल वेबसाईट असल्यामुळे बराचसा लार्जेस्ट मार्केट प्लेस आहे. या क्षेत्रामधली खूप मोठी मार्केट प्लेस आहे. ज्यामुळे भरपूर बायर्स आणि सेलर्स दोन्ही पण इकडे असतात. त्यामध्ये तुमचं रायटिंग, डिझाईन, IT, मार्केटिंग किंवा दुसरं कोणतेही स्किल असेल तरी पण त्याचा पुरेपूर वापर आणि त्याचा मोबाईल तुम्हाला मिळू शकतो. इकडे पेमेंट प्रोटेक्शन आहे. या अपवर्क वेबसाईटवर पेमेंट प्रोटेक्शन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा लॉग इन केल्यानंतर तिकडे रजिस्टर झाल्यानंतर पेमेंट मिळेल याची गॅरंटी अपवर्क स्वतः घेते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. तुम्ही तुमचं जे प्रोफाईल आहे ते सेटअप करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा स्किल्स, एक्सपिरियन्स, पोर्टफोलिओ शोकेस करू शकता. जेणेकरून जे बायर्स आहेत त्यांना लगेच त्याची विजिबिलिटी येते. त्याचबरोबर आपण जे म्हणतो की मला या गोष्टी येतात त्याचे स्किल्स टेस्ट पण करते अपवर्क. ज्याच्यामुळे तुम्हाला रेटिंग चांगलं मिळतं आणि ते जे तुमचं स्किलसेट आहेत त्याच्यावर आधारित मग तुमची जी कामं आहेत ती योग्य बायर्सना दाखवली जातात किंवा त्यांच्यापुढे शोकेस केले जातात. आणि त्याच प्रकारचे बायरचे प्रोजेक्ट तुम्हाला पण दाखवले जातात जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्शन करता येईल. अपवर्कचं आपण पाहिलं. त्यानंतर आहे टॉटपाल. ही एक अतिशय चांगली वेबसाईट आहे. ग्लोबल नावाजलेली आहे. त्याच्यामध्ये पण आपण लार्जेस्ट वर्ल्ड क्लास टॅलेंट आपण मिळू शकतं. आपण तिथे दाखवू शकतो आणि त्यानुसार आपण डिमांड पण करतो. जी कॉस्टिंग आहे, प्राइसिंग आहे ती पण त्यानुसार आपण डिमांड करू शकतो. तर या टॉटपालचं जी हायरिंग टॅलेंट आहे याच्यामध्ये बघा टॉप 3% जे आहेत कन्सल्टिंग सर्व्हिसेस, क्लायंट्स, ब्लॉग वगैरे. तर याच्यामध्ये क्वालिटी अश्युरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. टॉटपाल फोकस फक्त क्वालिटीवर करतो. त्यामुळे तो आपली जर स्किल सेट चांगले असतील तर टॉटपाल इज अ व्हेरी नाईस ऑप्शन. त्याच्यामध्ये जर टॉप स्किलसेट टॉप असल्यामुळे पेमेंट पण टॉप मिळतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि टॉटपालचा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो स्क्रीनिंग जे आहे. कोणीही उपटसुंब किंवा नवखा माणूस तिथे जाऊन डायरेक्ट अप्रोच करू शकत नाही. तुमचे स्किलसेट्स पहिले चेक केले जातील, तुमची स्क्रीनिंग केली जाईल तुमच्या टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल्स बद्दल. त्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू होतील आणि त्यानंतरच तुमचं सिलेक्शन होईल आणि त्यानंतरच तुम्हाला पुढचे प्रोजेक्ट्स बघायला मिळतील. इकडे टॉटपालचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते त्यांची जी असेसमेंट आहे आपल्या स्किल्सची त्यानुसार ते क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्याला मॅच करून आपल्यासमोर आणतात.
आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स दाखवतात आणि त्याच्यामधून आपण ते सिलेक्ट करू शकतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बायर आणि सेलर हे दोघेच एकमेकांशी डिस्कस करून ते एकमेकांच्या पोस्टिंग बघून जज करत असतात. पण याच्यामध्ये टॉटपाली प्रोएक्टिव्हली आपल्याला प्रोजेक्ट करते बेसिकली योग्य क्लायंट समोर. नंतरचा प्लॅटफॉर्म आहे तो आहे गुरु. या गुरु प्लॅटफॉर्म अतिशय चांगला आहे. याच्यामध्ये आपल्याला जी हवी आहे, आपल्याला हवे असलेला स्किल सेट आपण शोकेस करून, पोर्टफोलिओ शोकेस करून आपल्याला हवे ते रिलेव्हंट प्रकारचे जॉब आपल्याला दिसू शकतात. या गुरु वेबसाईटमध्ये पण जॉब मॅचिंग होते. म्हणजे आपले स्किल सेट्स आपण हायलाईट करतो, त्यानुसार ज्या रिलेव्हंट रिक्वायरमेंट्स आहेत बायरच्या त्या आपल्याला दाखवल्या जातात. त्यानंतर कम्युनिकेशन टूल, इथे पण डायरेक्टली तुम्ही कम्युनिकेट करू शकता जो बायर त्याच्याबरोबर, क्लायंट आहे त्याच्याबरोबर. आणि पेमेंट प्रोटेक्शन पण आहे गुरुवर. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की जे फोनी किंवा जे फालतू अशा बाकीचे जे फ्रीलान्सिंग वेबसाईट आहेत तिकडे काम करून घेतल्यानंतर शेवटी पेमेंट देताना काहीतरी कारण काढून कुरकुर करतात आणि मग त्याच्यावर वेबसाईट, ती जे प्लॅटफॉर्म आहे त्यांचा पण काही कंट्रोल राहत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे फ्रीलान्सर. ही फ्रीलान्सर ही पण अतिशय अतिशय चांगला असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर जाऊन आपण आपले जे स्किलसेट्स आहेत ते शोकेस करून खूप चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. या फ्रीलान्सरचं महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपण त्याच्यावर जे प्रोजेक्ट्स असतात बायर्सचे तिकडे बिडिंग करू शकतो. म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट येतो तेव्हा वेगवेगळ्या, समजा एखादा व्हिडिओ एडिटिंगचा प्रोजेक्ट आला आणि त्याला मी एक व्हिडिओ एडिटर आहे, तर त्या बायरची जे एक्सपेक्टेशन असेल त्यानुसार मी स्वतःचं बिडिंग करतो. तर तो जर म्हणत असेल की मला 10,000 मध्ये काम करून द्या, तर मी 4.5 म्हणेन, किंवा दुसरा कोणतरी 3.5 म्हणेल, चौथा कोणतरी 4.5 म्हणेल, नंतर कोणतरी तो 9.5 म्हणेल. त्यानुसार हे सगळं बिडिंग चालतं. त्यामुळे त्याचा फायदा होतो की कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं, आपण कॉम्पिट करतो एकमेकांशी. त्यानंतर स्किल टेस्ट नेहमी होतात आणि कंटेस्ट पण होतात. आपण जे काही बोलतोय स्किल्सबद्दल त्याच्या टेस्ट होतात आणि त्यानुसार आपल्याला फ्रीलान्सर त्यानुसार प्रोजेक्ट आपल्यासमोर शोकेस करतात. त्याचबरोबर फ्रीलान्सरचे कॉन्टेस्ट पण होतात. त्या कॉन्टेस्टमध्ये जर एखाद्या स्किलसेटमध्ये आपण जिंकलो तर ऑब्व्हियसली फ्रीलान्सरचे जे क्रीम बायर्स आहेत, एलिट बायर्स आहेत, जे जास्त पैसे देतात, त्यांच्या समोर आपल्याला शोकेस केलं जातं एक चांगला स्किल रिसोर्स म्हणून. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. इकडे आपण प्रोफाईल पण सेटअप करू शकतो आणि प्रोफाईल सेटअप केल्यानंतर मग बेसिकली जी व्हिजिबिलिटी आहे ती वाढते, आपली व्हिजिबिलिटी वाढते त्या याच्यामध्ये. 5वा जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे पीपल पर आवर मध्ये ताशी काम करू शकतो आपण, एका तासावर आधारित. ही पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि हा तासावर किंवा प्रोजेक्ट बेस वर्क करू शकतो. एखादा प्रोजेक्ट आपण लमसम अमाऊंट कोट करून तो घेऊ शकतो. त्याची जी एस्टिमेट आहे, याला 40 तास लागतील, 20 तास लागतील, दीड दिवस लागेल, व्हॉटएव्हर, ते आपलं स्किल आहे किती लागेल त्याच्यावर, त्यानुसार आपल्याला पे केलं जातं. क्वालिटी अश्युरन्स हा पीपल पर आवरचा अतिशय चांगला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे रोबस्ट अशा प्रोसेस आणि सिस्टम्स आहेत, ज्यामुळे जी क्वालिटी आहे कामाची ती मेंटेन केली जाते. त्यानंतर त्यांच्याकडे फ्रीलान्सर आणि क्लायंटमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी वर्कस्ट्रीम नावाचं एक फीचर पण आहे. याच्यामुळे प्रोजेक्टचे डिटेल आणि रिक्वायरमेंट आपण कस्टमरशी डायरेक्ट डिस्कस करू शकतो. त्याचबरोबर पेमेंट प्रोटेक्शन पण आहे, अतिशय महत्त्वाचं. तुम्हाला जे म्हणालो मी, पेमेंट काम केल्यानंतर जी मंडळी कुरकुर करतात पेमेंट देताना, त्याच्याबद्दलचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला टाळता येतात. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची होती. याच्यामध्ये क्रेडिबिलिटी महत्त्वाची. हे जे प्लॅटफॉर्म आपण चूज करू त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी महत्त्वाची, फ्लेक्सिबिलिटी महत्त्वाची, पैसा महत्त्वाचा, सिक्युरिटी महत्त्वाचा आणि सपोर्ट महत्त्वाचा. कारण हे सगळं आपण त्यांच्या वेबसाईटवर करतोय. त्यामुळे त्यांना एखादा जर टेक्निकल इश्यू आला तर टेक्निकल इश्यू आल्यानंतर तो सॉल्व्ह जितक्या लवकर होईल तेवढं आपलं काम लवकर होतं. आता याच्यामध्ये बघा, एक टिपिकल जी प्रोसेस असते, कम्युनिटी जॉईन करायची, साइन अप करायचा प्लॅटफॉर्मला, आपली प्रोफाईल बिल्ड करायची. प्रोफाईल बिल्ड केल्यानंतर करंट जॉब लिस्टिंग आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण कसं कोड सबमिट करायचा आणि त्यानंतर कोड जर आपण तो क्लायंट आणि याच्यामध्ये आपली ॲग्रीमेंट झाली की तर आपल्याला हायर केलं जातं. त्यानंतर आपली स्वतःची टीम असेल तर स्वतः टीम बरोबर आपण काम करायचं, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, प्रोजेक्टचा जो प्रोग्रेस आहे त्याचा ट्रॅक ठेवायचा आणि ते प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर सेफ पे किंवा ऑटो पे याच्यामधून आपण त्याचं पेमेंट जे आहे ते आपल्याकडे मिळवू शकतो. ही एक टिपिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये जर तो जो प्लॅटफॉर्म आहे तो जर स्क्रीनिंग करणार असेल तर ती एक लेवल ॲड होते, एवढाच फरक. बाकी सगळं सेमच आहे. सगळ्यांचं जे ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती सगळ्यांची सेमच आहे. तर त्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा आपल्याला 100% फायदा होईल, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मगाशी आपण जे पाहिले मल्टिपल ऑप्शन्स जे होते काम करण्याचे, त्याच्यामध्ये
सर्च कसे करायचे याच्याबद्दलचं माहिती आहे याच्यामध्ये, बुक डिझायनर वगैरे. अशा प्रकारे हे जे 5 प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा आपल्याला 100% फायदा करून घेता येईल. Fiverr, Freelancer, Totpal, Guru आणि Upwork हे जे पीपल पर आवर हे 6 जे वेब प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा 100% आपल्याला फायदा होईल. याच्याबद्दल मनात शंका असण्याची काही काळजी नाहीये. हळू-हळू काम सुरुवात करा. आपल्या स्किल्सवर कॉन्फिडंट स्किल्सबद्दल विश्वास बाळगा आणि बिनधास्त पेमेंट मागताना मराठी लोकं थोडे कमी पडतात. आपल्या कामाची मोबदला, कामाची व्हॅल्यू ही आपल्याला मागता आली पाहिजे आणि जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत तो देणारच नाही. नाही म्हणेल जास्तीत जास्त. त्यामुळे योग्य मोबदला मागा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि हा माझा YouTube चॅनल ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल. धन्यवाद.